नाव मोतीराम मोरे. मोतीराम मोरे, राहणार नळविरा. नळविरा. शेतातून येऊ लागले वाटतं. हा, काय पोत्यामध्ये? कापूस. कापूस वगैरे. बरं, येणाऱ्या आपल्या भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघात आता निवडणूक होते आणि 20 तारखेला मतदान होणार आहे. आणि आपल्या भागामध्ये 32 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे? भाऊची. म्हणजे भाजपाची हवा आहे आणि भाजपाला या भागात मतदान होणार आहे. चाललं. तुम्ही 20 तारखेला मतदान करणार आहे? मग करावंच लागेल ना. करावंच लागेल. बघा, आपला बळीराजा, आपला शेतकरी मित्र सुद्धा 20 तारखेला आपल्या शेतातलं काम बाजूला ठेवून मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहे. आपण सुद्धा त्यांच्या मतदानासाठी आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊ. खरं म्हणजे बळीचं राज्य आलं पाहिजे, बळीराजाला सुखी केलं पाहिजे आणि त्या उद्देशानं ते या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे. धन्यवाद. नाही, आमच्या बाबानं आमचं किती दिले आम्हाला परमिशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला परमिशन दिले ना, आम्ही मतदान करणार ना. कोणाला तर कोणाला करणार. आम्ही काय भीती आम्हाला. धन्यवाद. आपले गावाचं नाव आळा. बरं, आपण भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक प्रक्रिया 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे. तर या भागामध्ये तुम्हाला काय वाटतं? महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं या भागात वातावरण, महाविकास आघाडीचे उमेदवार येतील असं तुम्हाला वाटतं? तर ते म्हणजे महाविकास आघाडीला लोक मतदान का करतील? त्याचे कारण काय? त्याचे कारण म्हणजे शेतीचे भाव हे ते या कारणामुळं ते महाविकास आघाडीला मतदान करतो. शेतीला भाव नाही आहे, शेतीमालाला भाव नाही. बाकी काही कार्यकर्ते जे आहे ते याला कंटाळून पूर्ण मतदार हे महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? उमेश दगडूबा जाधव. आपण आपलं राजकीय पद? मी 2012 मध्ये औरंगाबाद सरपंच होतो. बरं, या आपल्या या भागातील आणि आसपासचं या भोकरदन विधानसभा मतदारसंघातलं वातावरण आपल्याला काय वाटतं? वातावरण फार तपलेलं आहे या ठिकाणी. बरं, नेमकं कोणाची हवा आहे या ठिकाणी? तसं पाहिलं तर महाविकास आघाडीची हवा चांगली आहे. बरं, कारण की शेतकऱ्याचा प्रश्न आहे. सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे. आणि मागचे 10 टर्म संतोष रावसाहेब पाटील दानवे आमदार होते. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी विकास झालेला नाही. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सर्वात असं गोष्ट आहे की शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही आहे. लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यात तिकडे 1,500 दिले, इकडे त्यालाच भाव वाढवून घेतले. दुसऱ्या विषय कापूस शेतकऱ्याच घरात पडेल, सोयाबीन घरात पडेल. त्याच्यामुळे शेतकरी फार हा रोषमध्ये आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार 100% येणार म्हणजे येणार. धन्यवाद. घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? भगवान सुखदेव शेजूर. भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 32 उमेदवार उभे आहे. यावेळेस तुम्हाला काय वाटतं? महायुतीचं का महाविकास आघाडीचं का अपक्ष उमेदवाराचं पारडं जड आहे? तुम्हाला काय वाटतं याबाबत? संतोष दानवे. संतोष दानवे यांचं पारडं जड आहे. संतोष दानवेंना या भागामध्ये येण्याचं कारण त्यांचं विकास कामं किंवा सरकारचे निर्णय, कामं चांगले केले त्यांनी, म्हणजे त्यांचं पारडं जड आहे. धन्यवाद. आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या 2024 विधानसभेमध्ये कोणत्या सरकारचं तुम्हाला कामगिरी आवडली? भाजप. कोणकोणते विकास कामं केले त्यांनी या परिसरामध्ये? रोड बनवले, पगार दिले, लाडक्या बहिणीच पैसे दिले, पुरे रोड टाकटक झाले, सिमेंटचे रोड झाले, घरकुलं भेटले. अजून काय करायचं? गोदाम फुकट खाऊ राहिलो. अजून या परिसरातील बरेचसे उमेदवार आहे. चंद्रकांत दानवे असेल, केशव जंजाळ असेल, संतोष पाटील दानवे. काही गाजरू पडलं नाही. काही नाही काही लय घ्या ना. हे नाही ते खाणारे लोकही खावानी. आगामी कोणतं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं? संतोष दानवे. यशवंतराव मोरे. राहणार नळविरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना.
बरं, आपल्या या आता विधानसभा मतदारसंघामध्ये 20 तारखेला आता मतदान होणार आहे आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे. तर या आपल्या भागामध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा आहे? महायुतीची का महाविकास आघाडीची आहे? ते एवढं सांगता येत नाही साहेब, कारण मतदान कोण कोणाला काय करण हे सांगता येत सांगता येत नाही. बरोबर आहे. तुम्ही मतदान करणार आहे? हां हां, हे ऊस कोणाचा आहे? ऊस माझा स्वतः. बरं बरं बरं. कोणत्या जातीचा ऊस लावलेला आहे? 265. 265 जाती. याचा उतारा कसा आहे? आता यावर्षी नवीनच लावला तर त्याचा काय अजून आपला अनुभव नाही. अनुभव आला नाही. आणि याची लागवड कशा पद्धतीने करताय तुम्ही? आता लागवडमध्ये याच्या सरी पद्धत अंतर किती ठेवता? 4.5 फूट. 4.5 फूट अंतर. हा 4.5. आणि याची वाढ चांगली आहे. हा. भाव बी चांगला भेटतो याला. आता सरकार काय भाव देतं हे त्याचं काय सांगता येतं. आता मागच्या वर्षी झालं काय 2800 का 3000 रुपये असं काही. बरं, या निवडणुकीच्या मतदानामध्ये तुम्ही पवित्र मतदानाचा हक्क बजावणार आहे, मतदान करणार आहे. बरोबर आहे. या आपले शेतकरी मित्र यावेळेस त्यांचा मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहे. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील सर्व मतदाराला एक विनम्र आवाहन करतो की आपणही मतदानाच्या दिवशी आपले थोडे कामं बाजूला ठेवून आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण बजवावा, अशी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना आम्ही विनंती करतो.